नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी. होय शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव. तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग व्हिडिओ पाहूया. कांद्याचे भाव जाणून घेण्यापूर्वी महत्त्वाची बातमी. सोमवारपासून परतीच्या सरी. मुंबई, गुजरातमध्ये कोसळणारा परतीचा पाऊस 6 ते 8 ऑक्टोबर दरम्यान मुंबईसह राज्यभरात पुन्हा बरसेल. ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसतील. तर 12 ऑक्टोबर नंतर मान्सून एक्झिट घेईल असा अंदाज आहे. ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांच्या म्हणण्यानुसार हवामान विस्तारित श्रेणीच्या अंदाजानुसार मध्य भारत व महाराष्ट्राच्या काही भागात दुसऱ्या आठवड्यात पावसाच्या शक्यता आहे. चक्रीवादळ शक्ती. गेल्या आठवड्यात बंगालचा उपसागर तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात दाखल झाले. त्यामुळे मुंबईत पाऊस पडला. हे क्षेत्र अरबी समुद्रात दाखल झाल्यावर त्यांचे स्वरूप शक्ती चक्रीवादळात झाले. मुंबईपासून 800 सागरी मैलांवर गुजरातपासून पश्चिम दक्षिण दिशेला हे वादळ आहे. 7 ऑक्टोबरपर्यंत हे वादळ गुजरातकडे सरकेल. मात्र तोवर त्याचा जोर कमी होईल. मुंबईला या वादळाचा धोका नाही, अशी माहिती हवामान अभ्यासक अश्रेय शेट्टी यांनी दिली. ऑक्टोबर तापदायक नसेल. यंदा ऑक्टोबर हीटचा त्रास जाणवणार नाही. त्यामुळे हा महिना तितकासा तापदायक नसेल. ऑक्टोबरमध्ये मुंबईचे कमाल तापमान 36 किंवा 37 अंश नोंदविण्यात येत. यावर्षी कमाल तापमान 32 ते 33 अंशापर्यंत राहील. अशीच कमी अधिक स्थिती राज्यभरात राहील असा अंदाज आहे. त्यामुळे हीटपासून सुटका होणार. आता पाहूया ताज्या कांद्याचे भाव. पारनेर उन्हाळी कांदा 2900 क्विंटलच्या आवाक असून जास्तीत जास्त 1800 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पिंपळगाव वसंत उन्हाळी कांदा 7200 क्विंटलच्या आवाक असून जास्तीत जास्त 1900 रुपयांचा दर मिळत आहे. पुढील बाजार समिती कामठी लोकल कांदा 12 क्विंटलच्या आवाक असून जास्तीत जास्त 2000 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, मंगळवेढा लोकल कांदा 46 क्विंटलच्या आवाक असून जास्तीत जास्त 1870चा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, वडगाव पेठ लोकल कांदा 300 क्विंटलच्या आवाक असून जास्तीत जास्त 2200 रुपयांचा दर मिळत आहे. पुढील बाजार समिती सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा 2736 क्विंटलच्या आवाक असून जास्तीत जास्त 1700 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, हिंगणा लाल कांदा 3 क्विंटलच्या आवाक असून जास्तीत जास्त 2000 रुपयांचा दर मिळत आहे. पुढील बाजार समिती इंदापूर लाल कांदा 92 क्विंटलच्या आवाक असून जास्तीत जास्त 1800 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, धाराशिव लाल कांदा 24 क्विंटलच्या आवाक असून जास्तीत जास्त 1800 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, सोलापूर लाल कांदा 4635 क्विंटलच्या आवाक असून जास्तीत जास्त 2150चा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, जुन्नूर आळेफाटा चिंचवड जातीचा कांदा 7014 क्विंटलच्या आवाक असून जास्तीत जास्त 1750चा दर मिळत आहे. पुढील बाजार समिती शिरूर कांदा मार्केट 676 क्विंटलच्या आवाक असून जास्तीत जास्त 1800 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, चंद्रपूर गंजवड 320 क्विंटलच्या आवाक असून जास्तीत जास्त 2500 रुपयांचा दर मिळत आहे. पुढील बाजार समिती कोल्हापूर 1084 क्विंटलच्या आवाक असून जास्तीत जास्त 1900 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, दौंड केडगाव 1562 क्विंटलच्या आवाक असून जास्तीत जास्त 1900 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा 318 क्विंटलच्या आवाक असून जास्तीत जास्त 3200 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, हे होते आजचे ताजे कांद्याचे बाजारभाव. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.